आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवरती अनेक गंभीर आरोप केले होते। त्यात सर्वात मोठा आरोप होता तो म्हणजे भाजपकडून निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्याचा। आणि आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेल्या आरोपांचे कागदोपत्री पुरावे सादर करत आपल्या आरोपांची पुन्हा एकदा पुष्टी केली। त्यातही विशेषतः महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीवरती झालेले फेरफार हे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने झाल्याचा त्यांचा आरोप आहे। एकाच व्यक्तीचं नाव अनेकदा यादीत असणं किंवा आश्चर्याची बाब म्हणजे त्याच व्यक्तीने एकापेक्षा अनेक वेळा त्याच निवडणुकीमध्ये केलेलं मतदान यासह इतर अनेक पुरावे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दाखवले। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मॅनिप्युलेट केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। राहुल गांधींनी दाखवलेला डेटा हा स्वतः काँग्रेसने गोळा केलेला असल्याचं त्यांनी सांगितलंय। काँग्रेसच्या या आरोपांना भाजप आता कसं प्रत्युत्तर देणार, कागदोपत्री असलेले पुरावे असत्य कसे म्हणता येतील आणि तसंच काँग्रेसने दाखवलेले पुरावे संपूर्ण सत्य आहेत असंही का म्हणावं। दोन्ही बाजू आहेत। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सगळी पापं धुतल्याचे आरोप काँग्रेसने केलेले आहेत। या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे सगळेच प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याचाच उहापोह आपल्याला आज करायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी राहुल गांधींनी जे अनेक मुद्दे मांडलेले होते त्यापैकी काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया। महाराष्ट्र में, और मैंने पब्लिकली कहा, लोकसभा में भाषण दिया, महाराष्ट्र में पता लगा कि 5 महीनों में 5 साल से ज्यादा वोटर लिस्ट में आए। लोकसभा में हमारा गठबंधन जीतता है, विधानसभा में धज्जियां उड़ जाती हैं, पता भी नहीं लगता हमारा गठबंधन कहां गायब हो गया। 1 करोड़ नए वोटर विधानसभा में वोट करते हैं, लोकसभा में नहीं किया, विधानसभा में किया। इलेक्शन कमीशन कहता है 5:30 बजे बहुत भारी वोटिंग हुई। हमारे पोलिंग बूथ के वर्कर्स कहते हैं 5:30 बजे कोई भारी वोटिंग नहीं हुई थी, कोई लाइनें नहीं थी। तो महाराष्ट्र में पहली बार देखने को मिला कि कुछ ना कुछ गलत है। हमें यह मालूम है 100% कि मॉडल यह है, इस मॉडल को देश में रेप्लिकेट आसानी से किया जा सकता है, बहुत आसानी से। अगर इलेक्शन कमीशन बीजेपी की पूरी मदद कर रहा है, यह 2 मिनट का काम है, ये 5 मिनट भी नहीं लगेंगे। राइट? तो नाउ द बॉल इज इन द इलेक्शन कमीशन कोर्ट। गिव अस द डेटा। उन्होंने ये क्यों नहीं बोला कि हम इलेक्ट्रॉनिक डेटा दे रहे हैं राहुल गांधी को, हम सीसीटीवी फुटेज दे रहे हैं राहुल गांधी को, वो क्यों नहीं बोला। सुरुवात करणार आहे मी अर्थातच भाजपपासून। विनायक आंबेकरजी, ह्या सगळ्या आरोपांनंतर हे आरोप खोटे आहेत कसं म्हणायचं? कागदोपत्री आरोप दाखवलेले आहेत। 100% खोटे आहेत, कारण कर्नाटकच्या निर्वाचन आयुक्त जे आहेत त्यांनी असं त्यांना सांगितलं होतं एक पत्र पाठवून की तुम्ही एक ॲफिडेव्हिट करा, त्या ॲफिडेव्हिट बरोबर तुमचे सगळे पुरावे द्या आणि ते माझ्याकडे सादर केलं तर मी तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे। परंतु राहुल गांधींना स्वतःच्या पुराव्यांवर विश्वास नाही, कारण राहुल गांधींची अडचण काय ते मी तुम्हाला समजून सांगतो। राहुल गांधींनी कधीही जमिनीवरती बूथ लेवलला काम केलेलं नाही। नम्रताजी, आपण पण मान्य कराल की निवडणूक आयोग जे काही निवडणूक याद्या प्रसिद्ध करतं, मतदार याद्या, त्याच्यामध्ये अनेक गोंधळ असतात। हे गोंधळ पत्त्याचे असतात, हे गोंधळ वयाचे असतात, नावाचे असतात। याला निवडणूक आयोग जेवढा जबाबदार आहे तेवढंच आपण मतदार पण जबाबदार आहोत, कारण आपण जेव्हा एका ठिकाणचं घर सोडून दुसऱ्या घरामध्ये जातो तेव्हा आपण पहिल्या यादीतलं नाव कॅन्सल करण्याची काळजी करत नाही। त्यामुळे एका व्यक्तीचं नाव 2 ठिकाणी असणं या अशा अनेक घटना घडतात। हा निवडणूक यादीचा भाग झाला, पण याचा अर्थ राहुल गांधी असं जर म्हणत असतील की त्यामुळे बोगस मतदान झालं, तसं ते म्हटले नाही। तर बोगस मतदान असा शब्द त्यांनी आज वापरलेला नाही, परंतु त्यांचं म्हणणं आहे की हा एक मोडस ऑपरांडी आहे आणि निवडणूक आयोग जो आहे तो वेगवेगळ्या टप्प्यामध्ये
निवडणुका का लावतो असं त्यांचा प्रश्न आहे. राहुल गांधींना भारतातल्या निवडणूक आयोगाचे जे कष्ट आहेत ते दिसत नाहीत, भारताची व्याप्ती माहिती नाही. त्यांनी जी भारत जोडो यात्रा काढली ती शहरांमधून काढली, दूर वाड्या वस्त्यावरती आदिवासी विभागामध्ये मतदान कसं घेतलं जातं त्यासाठी मतदानाचे जे कार्यकर्ते असतात, अधिकारी असतात, ते कसं बोटीतून डोंगरावरून दऱ्यामध्ये कसा प्रवास करतात ते राहुल गांधींना काही माहिती नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे एखादा मुद्दा 2-3 महिने बडबडायचा असं आपण त्यांचं गेल्या किमान 10 वेळेला पाहिलेलं आहे. मग ते चौकीदार चोर असेल, अडाणी इतर मुद्द्यांवर जाऊया नको. माझा एक छोटासा प्रश्न आहे आंबेकरजी तुम्हाला. माझा प्रश्न असा आहे की आपण म्हणतो निवडणूक प्रक्रिया आपली पूर्णपणे पारदर्शी आहे म्हटल्यानंतर राहुल गांधींनी जे अनेक प्रश्न विचारलेत की आम्हाला सीसीटीव्हीचा डेटा द्या किंवा त्यांनी इतर आणखी 2-3 मुद्दे सांगितले की आम्ही निवडणूक आयोगाकडे याची मागणी केली, निवडणूक आयोगाने आम्हाला ते दिलेलं नाही. असं का होतंय? जर पारदर्शी प्रक्रिया असेल तर लपवण्यासारखं आहे काय? आता आपणही पाहू शकता, आत्ताही पाहू शकता, eci.gov.in ही इलेक्शन कमिशनची साईट आहे. त्याच्यावरती तुम्ही तुमचं मतदान यादीतला नंबर, मतदान यादीत तुमचं नाव आहे की नाही हे बघू शकता. त्याच्यामध्ये तुमचं जर नाव बदललं असेल, नावात काही बदल करायचा असेल तर तो प्रश्नच नाहीये. त्यांनी म्हटलं की ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला एकाच माणसाने अनेकदा मतदान केलंय किंवा एकाच माणसाची अनेक नावं आहेत, त्याने मतदान चुकीचं केलंय का, चुकीच्या माणसाच्या नावावर केलंय का, हे सगळं होऊ नये म्हणून आपण सीसीटीव्ही लावलेले होते. ते सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एखाद्या बूथची जर त्यांनी मागणी केली असेल तर ते द्यायला इलेक्शन कमिशनला एवढा काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडे जो निवडणुकीचा कायदा आहे त्याच्यामधली प्रोव्हिजन सांगत नाही, कारण याच्यामध्ये पब्लिक सेफ्टीचा भाग आहे. समजा नम्रताजी असं धरून चला, मला या वॉर्डमध्ये मतदान मला अपेक्षित होतं, मी त्या भागातला एक दादा आहे आणि मला जर मतदान झालं नाही किंवा मला जर का तिथे ठराविक मतदारांनी काहीतरी सांगून मतदानाला गेले नाहीत हे जर मला पडताळता आलं तर त्यातून त्या मतदारांच्या सेफ्टीला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय केलाय की ते सीसीटीव्ही तुम्हाला फुटेज देता येणार नाही. पण त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला या ई फॉर्म मध्ये याद्या याव्या, त्या सगळ्या ई फॉर्म वरच्या याद्या सीडी फॉर्म मध्ये मतदान निर्वाचन आयोगाच्या वेबसाईटवर सगळीकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचं निम्म खरं आहे निम्म खोटं आहे. हनुमंत पवार, या सगळ्या आता भाजपने जे काही स्पष्टीकरण दिलं त्यावर आपलं काय म्हणणं आहे? नम्रताजी, वस्तुनिष्ठ माहिती घेऊन राहुलजी आज बोललेले आहेत. जवळपास तासापेक्षा जास्त वेळाची प्रेस कॉन्फरन्स झाली, असंख्य कागदपत्र समोर ठेवलेली आहेत. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचे सिनियर प्रवक्ते आंबेकर यांनी जी इकडं तिकडच्या गप्पा मारल्या तर त्याला मी एकाच वाक्यात उत्तर देईन की तू इधर उधर की बात ना कर, ये बता काफिले क्यों लूटे. कागद समोर घेतलेले आहेत. सगळ्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांकडे ती कागद पोहोचलेली आहेत. प्रसार माध्यमांसमोर मन की बात सारखं एका ठिकाणी स्टुडिओत बसून एकतर्फी नाहीत बोललेले, समोर शेकडो पत्रकार बसलेले होते. प्रश्न झाले, उत्तर झाले, शंका कुशंका झाल्या आणि अधिकृत कागद आम्ही समोर ठेवलेली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आंबेकरजींचं सोडा, देवेंद्रजी सुद्धा मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आता राहुलजींच्या डोक्यातच लोचा आहे असं बोलतायत. ह्या मंडळींना कागदावर आमचं आवाहन आहे, खणखणीत दणदणीत आवाहन आहे की बेंगलोर मधल्या लोकसभा मध्य मतदारसंघातल्या एकाच महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मताची लीड भाजपाला कशाच्या आधारावर भेटली? संख्या दाखवली आहे. त्या 1,02,40 मतदार जे लीड भेटलेलं आहे. मी मध्ये बोलायचं नाही आंबेकरजी, शांत बसायचं. हा भाजपाचं ऑफिस नाही, हा स्टुडिओ आहे चॅनलचा. मी तुम्ही बोलताना एक शब्द बोललो नाही, माफ करा मला. हनुमंत पवारजी आणि विनायक आंबेकरजी, मी तुम्हाला दोघांनाही वेगवेगळा वेळ देणार आहे. आंबेकरजी आता हनुमंत पवार हे बोलतायत, मी तुम्हाला वेगळा वेळ देते. हनुमंत पवार बोला. ऐकायची क्षमता ठेवा म्हणावं त्यांना. या 1 लाख मतामध्ये, 1,02,40 मतामध्ये 11,000 डुप्लिकेट मतं एका विधानसभेत आम्ही नावानिशी दाखवलेले आहेत की कोणतं मतदान डुप्लिकेट आहे. यांच्याकडे माहिती नाही, माहिती घेऊन बोलायचं ह्यांना 7 पिढ्यात माहित नाही. दुसरं सांगितलं की ज्या मतदाराचा पुरावाच अस्तित्वात नाही असे मतदार त्या मतदारसंघामध्ये 40,000 एका विधानसभेत. नम्रताजी लक्षात घ्या, 40,000 मतदार असे आहेत की ज्यांचा पुरावा खोटा आहे. आमच्या लोकांनी जाऊन तपासला आणि निवडणूक आयोगानं आमच्या सोबत येऊन तिथं तपासावं असंही आवाहन राहुलजींनी दिलेलं आहे. एकच ऍड्रेस आहे आणि त्या ऍड्रेसमध्ये 126, 127, 80, 85 असं बल्क मतदान असलेले 10,452 मतदार
त्याच महादेवपुरा मतदारसंघामध्ये आहेत. फोटोच मॅच होत नाही. अशा मतदाराची संख्या 4000 आहे. एकाच विधानसभेचं सांगतोय नम्रताजी. फॉर्म 6 ज्याला म्हणतो आपण, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारा नवीन मतदार, तो जो फॉर्म 6 भरतो आणि मतदानात सहभागी होतो, त्या फॉर्म 6चा गैरवापर केलेले 80 वर्षाचे, 75 वर्षाचे, 70 वर्षाचे 33,600 मतदार आहेत. नम्रताजी, तुमचा विश्वास बसेल का, कोणाचा विश्वास बसेल का की आयुष्यात पहिल्यांदा मतदान करण्यासाठी जो आपण 6 नंबरचा फॉर्म भरतो, तो फॉर्म 70व्या, 75व्या वर्षी, 80व्या वर्षी 33,600 लोकांनी भरला. डबल मतदान केल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी ह्या सगळ्या लोकांचं अनेक ठिकाणी डबल मतदान झालं. एकाच मतदाराचं नाव राहुलजींनी वाचून दाखवलं. एकाच राज्यामध्ये त्या माणसानं 26-27 ठिकाणी मतदान केल्याचे पुरावे आम्ही आज दिलेले आहेत. त्यामुळे हाताच्या काकणाला आरसा कशाला? भारताचा निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या दारात पट्टा बांधून बांधलेल्या एका प्राण्यासारखं काम करतोय. लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे. काँग्रेस पक्ष यांच्या जुलमाच्या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही लढू. दाखवलेलं आहे. माझा एकच प्रश्न याच्यामध्ये की आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर लोकसभा आणि विधानसभा 4 महिन्याचं अंतर होतं. तर 4 महिन्यामध्ये असं काय घडलं की एवढे मोठे वेगवेगळे 2 टोकाचे आकडे दिसून आले? का इकडे फेरफार जमला, तिकडे फेरफार जमला नाही असं म्हणायचंय तुम्हाला? नम्रताजी, महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक आणि देशातली लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकवणारी होती. 400 पार म्हणणारे नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस चंद्रबाबू नायडूच्या आणि नितीश कुमारांच्या कुबड्यावर लोकसभेमध्ये आले, त्यानंतर यांनी महाराष्ट्रामध्ये अधिक तीव्रतेनं 40 लाखापेक्षा जास्त मतदार 4 महिन्यामध्ये वाढवलेली माणसं, ज्यावेळेस महाराष्ट्रातलेही आकडे आम्ही दिले, कामठीचे आकडे दिले ना, नागपूरचे आकडे दिले, त्यावेळेसही हे कागदोपत्री बोलले नाहीत. निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही. उत्तर देत आहेत त्याच वेळेसारखं आताही देवेंद्रजी, त्यावेळेसही देवेंद्रजी. अरे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय. निवडणूक आयोग संविधानानं स्वायत्त अशी कमिटी केलेली आहे, तर हे सांगतायत की राहुल गांधींच्या डोक्यात हे झालं ते झालं. भारतीय जनता पक्षानं हुकुमशाही पद्धतीनं आमची मतं चोरलेली आहेत. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेला आहे. आम्ही कागदानं ते भारतातल्या जनतेसमोर मांडतोय, न्यायालयात मांडतोय, प्रसार माध्यमांसमोर मांडतोय. उन्हाळे सर आहेत आपल्यासोबत. उन्हाळे सर, काँग्रेसने कागदपत्र समोर ठेवलेत, भाजप म्हणते की इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती सगळी कागदपत्र आहेत. खरं मानायचं कुणाला? मूळ प्रश्न असा आहे की जरा एको येतो. मूळ प्रश्न असा आहे की राहुल गांधीने एखादा आरोप केला म्हणजे तो पप्पू, तो बालिश असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं मला वाटतं की सदा सर्वदा अयोग्य आहे. असं बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की TN शेषन यांनी या इलेक्शन कमिशनचा जो गरिमा वाढवला तो आज धुळीला मिळालेला आहे आणि त्याची काही राहिली नाहीये इलेक्शन कमिशनची. ही गोष्ट आपल्याला अमान्य येणार नाही. ही गोष्ट मान्यच करावी लागते. आता मी काही भाजपच्या बाजूने किंवा काँग्रेसच्या बाजूने असं काही बोलत, हे बघा आपण काही मूळ गोष्टीपाशी जाऊ. 2000 मध्ये काँग्रेसनं नॅशनल पॉप्युलेशन कमिशन नेमलं, पण 2014 मध्ये हे पॉप्युलेशन कमिशन नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याला त्यांनी चांगलं स्वरूप दिलं आणि 3 वर्षामध्ये त्याचा रिपोर्ट आला 2017 मध्ये. आता ऑफिस ऑफ रजिस्ट्रार ऑफ इंडिया हे देखील गृह मंत्रालयाअंतर्गत एक काम करतं, जे त्याच्यामध्ये डेथ बर्थ याचा सगळा डाटा वगैरे हे नोंदवतं. हे सगळं लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये 2022च्या जून मध्ये ऍडल्ट डाटा हा 9.54% होता आणि तो एकदम 9.71 म्हणजे कसं झालं की लोकसंख्येच्या पेक्षा देखील मतदारांची संख्या कशी काय वाढली, हा मूळ प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. एक लक्षात घ्या की मी 45 वर्षापासून निवडणुका ऑब्झर्व करतो. या निवडणुकीतल्या लाटा मी पाहिलेल्या आहेत, सुप्त लाटा पाहिलेल्या आहेत, लोक तटस्थ राहिलेले पाहिलेले आहेत. परंतु ही जी निवडणूक होती ही केवळ अद्भुत याच्यासाठी होती की निवडून आल्यानंतर जे उमेदवारांचे चेहरे पाहिले ते असे होते की कॉपी केलेला मुलगा एकदम मेरिट मध्ये आल्यानंतर त्याचं कसं होतं
तशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ही परिस्थिती मला असं वाटतं साऱ्या महाराष्ट्राने अनुभवलेली असेल. त्याचं कारण असं की लोकसभेच्या वेळेस एक संविधान बदलणार एकच शब्द फक्त. एवढ्या बदला खातर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जी लाट आली दलित समाजामध्ये, त्यामुळे मतदान फिरलं हे आपल्याला व्हिजिबली सांगता येतं. तसं 2024च्या निवडणुकीबद्दल काय सांगता येईल? आणि मतदारसंघांची वाढ ही अशी कशी होते म्हणजे बघा, लोकसभा आणि विधानसभा याची कंपॅरिझन होऊ शकत नाही, मी मान्य करतो. हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परंतु इलेक्ट्रोल फिगर जे आहे त्यामध्ये आपण जर मागचं पाहिलं तर 2001 ते 11 मध्ये आपली वाढ ही 1 कोटी म्हणजे जास्तीत जास्त 11% किंवा 10% झालेली आहे. म्हणजे महिन्याला लाखभर अशी वाढ होते असं समजा गृहीत धरलं तर आपण लक्षात घ्या की 5 महिन्यामध्ये अशी 40 लाखापासून 58 लाखापर्यंतची एवढी मजल मतदारांनी कशी काय मारली. आणि महाराष्ट्रामधले 6 विधानसभा मतदारसंघ तर असे आहेत की तिथे 50,000पेक्षा जास्त मतदारांची संख्या वाढली. हे कसं काय होऊ शकतं? आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आम्ही मराठवाड्यात असल्यामुळं संभाजीनगरमध्ये 90,000 मतदार वाढले, बीडमध्ये 95,000 वाढले, परभणीमध्ये 90,000 वाढले. तेव्हा हा जो एकंदर डाटा वाढलेला आहे, हा डाटा वाढविण्यासाठी मोठं अभियान जे आहे हे भारतीय जनता पक्षाने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेलं होतं. त्याच्यावर शिबिरं झालेली आहे. 10,000 मतदान वाढवा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी अमान्य करण्यासारख्या नाहीयेत. म्हणजे हे यांनी केलेले प्रयत्न याचं कॉमेंडेबल आहेत, चांगलेच आहेत. परंतु इतकी आश्चर्यकारकरित्या संख्या कशी वाढते की बघा, ठाणे, पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे, नागपूर अशा बेल्टमध्ये ही मतदारांची संख्या ही जास्त तुम्हाला वाढलेली दिसते. म्हणजे हे मी जे सांगतोय हे विजिबल, मेजरेबल आणि अकाउंटेबल आहे. आज राहुल गांधींनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाला सबऑर्डिनेट किंवा सपोर्टिंग असे आरोप केले. इथे राजकारणाचा संबंध नाही. इलेक्शन कमिशन हे राजकारण विरहितच चाललं पाहिजे, तसंच चालवणं अपेक्षित आहे. परंतु त्या प्रतिमा इलेक्शन कमिशनची इथे तरी मलिन झालेली आहे असं संशय घ्यावा अशी परिस्थिती आहे. ती काही भारतीय जनता पक्षाकडे झाले असा आरोप कोणी करणार नाही. हे तर त्यांचं उदात्तच आहे सगळं, त्याच्याबद्दल काय बोलावं. पण एकंदर सगळी परिस्थिती लक्षात घेता असं लक्षात येतंय की राहुल गांधींच्या आरोपामध्ये जे आज सबस्टॅन्शियली त्यांनी मांडलेलं आहे ते सबस्टॅन्शियली मांडल्यानंतर कुठेतरी पाणी अगदी आंबेकरजी, हाच मुद्दा आहे की राहुल गांधींनी जरा कागदोपत्री दाखवलेलं आहे की कुठेतरी पाणी मुरतंय, तर ते तपासायला नको का? बरं, राहुल गांधी आज हा आरोप करतायत का? तर नाही, आज पहिल्यांदा त्यांनी कागदोपत्री पुरावे दाखवून हा आरोप केलेला आहे. यापूर्वी हे आरोप झालेले आहेत. बरं, भाजपला हे मान्य नाहीये का? तर भाजपने सुद्धा यापूर्वी सांगितलेलं आहे की निवडणूक याद्यांमध्ये मोठे घोळ आहेत. म्हटल्यानंतर इतकी वर्ष का लागतात निवडणूक आयोगाला आमच्या याद्या स्वच्छ करून द्या, क्लिअर करून द्या हे सांगायला? अतिशय चांगला प्रश्न विचारलात नम्रताजी. आपल्याला माहिती असेल तर बिहारमध्ये निवडणूक येणार आहे आणि राहुल गांधींनी पडल्यानंतर आपलं नेहमीसारखं रडगाणं गाऊ नये म्हणून तिथे निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी तिथे SIR केलेली आहे. म्हणजे त्या याद्यांची इंटेन्सिफाईड रिव्हिजन करायला घेतलेली आहे. मग तिथे राहुल गांधी जाऊन त्या तेजस्वी यादवच्या सुरात सूर मिसळून तिथे का रडतायत? मग त्यांनी मान्यता केली पाहिजे ना की बाबा तिथल्या याद्या आत्ताच तपासून घ्या, भले इलेक्शन 2 महिन्यांनी घ्या. पण यांचे जे काही सगळे प्रश्न आहेत त्यांना जे वाटतंय की इलेक्शन कमिशन भाजपच्या बाजूने काम करतं, तर त्या SIR ला सहकार्य करून या सगळ्या विरोधी पक्षांनी तिथल्या मतदार याद्या या तपासण्याला मान्यता द्यायला पाहिजे. हे आपल्याला तत्वतः मान्य आहे की नाही नम्रताजी?
मान्यता द्यायला पाहिजे हे आहे, पण त्यांच्या मनात भीती असणं हे साहजिक आहे. महाराष्ट्रामधली एवढी वाढलेली संख्या पाहता ही शंका कुणालाही येऊ शकते. आंबेकरजी, 1 मिनिट द्या. याच्यानंतर पुन्हा बिहारमध्ये हरल्यानंतर राहुल गांधी हीच रडकी टेप पुन्हा वाजवत गावभर फिरतील. राहुल गांधींची सवय आहे दर 2 महिन्यांनी नवीन आरोप घ्यायचा, गावभर तो आरोप करायचा, नंतर त्याच्यावरती विसरून जायचं. पण तुम्ही हे मान्य करताय की महाराष्ट्रातल्या सुद्धा याद्या स्वच्छ करायची गरज आहे? सगळ्या बरंच क्लटर आहे त्याच्यामध्ये, हे मान्य करताय? मतदार याद्यामध्ये घोळ असतो. तो मी मगाशी सांगितलं तसं निवडणूक आयोग करतं तसं आपण मतदार पण करतो. मी माझा पत्ता बदलतो, पण मी तो बदललेला पत्ता नोंदवत नाही, जुना पत्ता काढत नाही तिथून. ही माझी पण चूक आहे ना. त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलाय त्याचं खरं तर सगळ्या विरोधी पक्षांनी स्वागत करून तिथल्या SIR ला मदत करायला पाहिजे. पण यांची मूळ इंटेन्शन जी आहे ती वेगळी आहे आणि जनतेला भ्रमित करण्याची आहेत, जनतेने दिलेल्या कौलाला अमान्य करण्याची आहेत, म्हणून हे तिथे विरोध करतायत. त्यामुळे राहुल गांधी हे अतिशय तुटप्पी भूमिका नेहमी मांडतात. आम्ही आता त्यांना चॅलेंज देतो की कर्नाटक निर्वाचन आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे ऍफिडेव्हिट देऊन हे सगळे पुरावे टीव्ही समोर नाटक करण्यापेक्षा मतदान त्या केंद्रामध्ये जाऊन निर्वाचन आयुक्ताच्या कार्यालयात जाऊन सादर करा. फक्त ऍफिडेव्हिट सादर करा. कारण त्याच्यामध्ये म्हटलंय जर पुरावे चुकीचे असतील, परवा आपण पाहिलं तेजस्वी यादवनी खोटा पुरावा दिला, 10व्या मिनिटाला निवडणूक आयोगाने ते खोटेपण त्याचं सिद्ध केलं. तसं राहुल गांधींचं पण खोटेपण सिद्ध होऊ शकेल ही त्यांना भीती आहे, म्हणून ते ऍफिडेव्हिट द्यायला घाबरतात. ठीक आहे, हनुमंत पवार याबद्दल काय सांगाल? नम्रताजी, राहुल गांधी रडतायत असा उल्लेख आंबेडकर साहेबांनी केला. मी अभिमानानं सांगतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कॅमेऱ्यासमोर सभेमध्ये 10 वेळा रडलेले आहेत. माझे राहुल गांधी एकदाही कधीच रडलेले नाहीत. लढणारा नेता आहे माझा, रडणारा नव्हे. एक. दुसरं, बिहारच्या SIR बद्दल जे हे बोलतायत, 2 महिन्यामध्ये बिहारमधल्या 9 ते 10 कोटी लोकांनी आपल्या जन्माचा दाखला द्यायचा. नम्रताजी, तुमच्या जन्माचा दाखला तुम्ही 2 महिन्यात देऊ शकताय? आंबेडकर साहेबांचा जन्माचा दाखला देऊ शकताय? उन्हाळे सर त्यांच्या जन्माचा दाखला आता आणू शकतायत? मी तर आणू शकत नाही. मी आता देऊ शकतो. माझं कंप्लीट होऊ द्या. माझं झालेच बोला. अहो, माझं झालेच बोला. तुम्ही तर निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिट द्यायला सांगायला लागले, जसे काय तुम्हीच निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत. माझं होऊ द्या. माझं साधं म्हणणं आहे की बिहारमधली जनता ही हरियाणामध्ये, बंगालमध्ये, अहो संपो ऐका हो आंबेडकर साहेब, सत्ताधारी पक्ष आहात, संयम ठेवा, नका अस्वस्थ होऊ. बिहारमधली जनता हरियाणामध्ये, पंजाबमध्ये आता मजूर म्हणून हनुमंत पवार, तुमचा मुद्दा पूर्ण बिहारमधली जनता पंजाब हरियाणामध्ये जाते. 2 महिन्यामध्ये जर तुम्ही 9 ते 10 कोटी लोकांना तुमच्या जन्माचे पुरावे, तुमच्या जन्माचा दाखला, तुमचं रेसिडेन्शियल प्रूफ द्या म्हणताय, आणि या देशामध्ये आमचं सरकार असो की यांचं सरकार असो, ज्यांनी आधार प्रमाणभूत मानला, पीक विम्यासाठी आधार प्रमाणभूत आहे, निवडणुकीला मतदान करताना आधार कार्ड चालतं, विमान प्रवास करताना आधार कार्ड चालतं, पण SIR मध्ये मात्र आधार कार्ड चालणार नाही असं म्हणून आपल्याला न पडणारी मतं मतदार यादीच्या बाहेर टाकून बिहारमध्ये मत चोरी करायची, जशी महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये बोगस मतदान नोंदणी करून यांनी केली. वस्तुनिष्ठ सांगतो, उन्हाळे सर मराठवाड्यातले, माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 10,000 पेक्षा जास्त बोगस मतदान आम्ही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगून थांबवलं. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली, महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यांनी बोगस मतदान नोंदणी केलेली आहे, म्हणून त्याचं भांडा फुटू नये म्हणून पटकन CCTV फुटेज आम्ही देणार नाही. आम्ही मशीनचं बटन दाबतानाचं CCTV फुटेज मागत नाही. आंबेडकरजी दिशाभूल करू नका, लोकांमध्ये वाद वाढतील आणि मतदान कोणाला केलं कळेल म्हणून. आम्ही मतदानाच्या रांगा तुमच्या लागल्या का 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत? कारण 8% जास्त मतदान तुम्ही 5 वाजल्यापासून नंतर दाखवलं. 8% मतदान 5 पासून संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत जर चाललं तर त्याच्या फुटेजचं आम्ही रेकॉर्डिंग मागतोय. बाहेर मतदार केंद्राच्या बाहेर रांगा लागलेल्या ते न देण्याचा कायदा तुम्ही मोडून टाकताय. तुम्ही काहीतरी लपवताय. ह्यातच स्पष्ट आहे की तुम्ही ती चोरी केलेली आहे. आता तर व्हीव्हीपॅट पण लावायची नाही असं म्हणण्यापर्यंत निवडणूक आयोगाची मजल गेली. यातच आहे की इथल्या लोकशाहीचा गळा निवडणूक अधिकाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला. माझी वेळ संपत आलेली आहे. अजूनही या प्रश्नाचं उत्तर नाहीये की राहुल गांधी ऍफिडेव्हिट देऊन तक्रार करणार का? ठीक आहे, राहुल गांधी त्या बाबतीत मला वाटतं पुढच्या काही दिवसात ते स्पष्ट करतील. कुठली पद्धत? नम्रताजी, एक सेकंद
एक सेकंद संपवतो की निवडणूक आयोगाला आम्ही उत्तरं मागतोय, त्यासाठी ऍफिडेव्हिट भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणताय म्हणून तुम्ही म्हणताय हे हास्यास्पद आहे नम्रताजी. आम्ही हे सगळी कागद निवडणूक आयोगाला दिली. भाजप प्रवक्त्यांनी नाही असं म्हटलेलं, ते ऑफिशियल तक्रार करणार आहेत का इलेक्शन कमिशन मध्ये या सगळ्याची, हा माझा प्रश्न आहे. ही नम्रताजी ही ऑफिशियल तक्रार होती आजची प्रेस, ही सगळी कागद आम्ही निवडणूक आयोगाला दिली आणि आमच्या सोबत चला म्हणतोय. ही तक्रारच आहे. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. निवडणूक आयोग म्हणजे काय ग्रामसेवक आणि तलाठी नाहीये. ठीक आहे. उन्हाळे सर, माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे. हे सगळं कुठे चाललेलं आहे? काहीतरी याच्यामधनं सुधारणा होईल का, की फक्त आरोप प्रत्यारोपांच्या फैरीच रंगत राहतील आणि फक्त राजकारण रंगेल? काय वाटतं? नाही, हे काय माहिती का, की आता हे SIR नावाचं जे प्रकरण आहे, हे SIR हे प्रकरण म्हणजे लोकांचं टाईट अशी स्क्रुटिनी त्यांना करायची, ज्याला काय की रोबोस्ट अशी स्क्रुटिनी करायची. पण प्रश्न असा आहे की याबाबत लोकजागरण कर, सिव्हिल सोसायटीला लक्षात घेणं, विरोधी पक्षांना नीट सांगणं ही इलेक्शन कमिशनची कामं आहे. कुठल्याही प्रकारचं लोकांना फारशी माहिती न देता त्यांनी सांगितलं की आता याच्यामध्ये कुणी जर फोन नाही उचलला, ऍब्सेन्स आला, प्रोटेस्ट केला तर त्याचं ऍब्डिक्शन होईल. ऍब्डिक्शन म्हणजे ते नावच गायब होईल, ते येणार नाही, म्हणजे त्याला कायमची शिक्षा मिळेल त्याचं मतदारसंघाचं नाव गेलं. प्रश्न असा आहे की EN शेषन यांचा काळ आठवा की प्रत्येक गोष्ट ही मतदारापर्यंत जाण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले तसे प्रयत्न या नवीन SIR बद्दल होणे आवश्यक आहे. हे 2 महिन्यामध्ये बिहारला चटमंगनी पटशादी आपल्या मतासारखं मतदार करून घेणं मला असं वाटतं की हे बरोबर नाही. दुसरं असं आहे की इलेक्शन कमिशन डाटाच्या बाबतीत कशाचं गप्प आहे. आज बघा 3 जूनला लोकसभेचा निकाल लागला, 4 जूनला सगळी आकडेवारी वेबसाईटवर आली आणि महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 30 नोव्हेंबर 2024 ला लागला आणि 27-28 पर्यंत आकडेवारी सुद्धा वेबसाईटवर आलेली नव्हती. नाही अगदी सर, तुम्ही म्हणताय तसं बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये संशय घेण्यासारख्या आहेत. आणि जसं तुम्ही म्हणताय की बिहार निवडणुकांपूर्वी जर चटमंगनी पटब्यासारखे जर याद्या स्वच्छ करण्याची वेळ आलेली असेल तर त्या खरोखरच कितपत त्या याद्या ह्या क्युरेट केल्या जाणार आहेत, कितपत त्या याद्या व्यवस्थित केल्या जाणार आहेत. त्याऐवजी आता महाराष्ट्राचे इलेक्शन झालेले आहेत ज्याच्या बाबतीत आरोप आहेत, त्या याद्या जर आता सुधारायला घेतलं तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये अगदी व्यवस्थितपणे नवे वोटर्स त्यामध्ये येतील, जे डिसीज्ड आहेत ते बाहेर निघतील, ज्यांचे पत्ते बदललेले आहेत, ज्यांची नावं नाहीये त्यांना पुन्हा एकदा इंट्रोड्यूस करता येईल. म्हणजे भाजप काय किंवा काँग्रेस काय, ज्यांचं जे ग्राउंड लेवल केडर आहे, जे निवडणुकीच्या आधी एवढं कष्ट करतं, त्यांना 5 वर्षाचा वेळ आहे आता. नवीन त्यांचे वोटर्स, त्यांचे जो कोणी वोट बँक असेल त्यांना आणून इलेक्शन कमिशनच्या या यादीमध्ये आणण्याची योग्य पद्धतीने, जे दोन्ही बाजूवरती बोट दाखवलं जाते. याद्यांमध्ये घोळ आहेत का, तर 100% आहेत. केलेल्या आरोपांमध्ये, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, कारण घोळ आहेत म्हणून ते तथ्य असू शकतं. त्यांनी दाखवलेले पुरावे खरे आहेत असं आम्ही दावा करत नाही आहोत, ती तपासाची बाब आहे आणि ते तपासून घेतलं जाईल. या बाबतीतली अधिकृत तक्रार आल्यानंतर आता पुढे काय कारवाई होते, किंवा भाजप जे म्हणतंय की राहुल गांधी यांच्या डोक्यातली चिप वगैरे गेलेली आहे, ते कशाच्या आधारावरती म्हणतायत, असं काय राहुल गांधींनी चुकीचं दाखवलेलं आहे, हे आता सत्ताधाऱ्यांनी पुढे आणून दाखवावं. अन्यथा आरोप करण्यात आलेले आहेत, पुन्हा एकदा ही लढाई, ही याद्या सुधारण्यापर्यंत जाणार आहे का, की फक्त आरोप प्रत्यारोपांच्या फैरी राहणार आहेत, हे आता पुढे काय कारवाई होते त्यावर स्पष्ट होईल. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.